हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत नेल्सन मंडेला यांच्यावर मराठी भाषण। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। नमस्कार माननीय मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक आणि माझ्या सर्व प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मी आपल्या समोर एक अशी व्यक्तिमत्व मांडणार आहे ज्यांनी केवळ एका देशासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी शांततेचा आणि माणुसकीचा आदर्श निर्माण केला, ते म्हणजे नेल्सन मंडेला। नेल्सन मंडेला यांचा जन्म 18 जुलै 1918 रोजी दक्षिण आफ्रिकेतील ट्रान्स्की या गावात झाला। त्यांचे मूळ नाव होते रोहिला मंडेला। ते एका आदिवासी राजघराण्यात जन्मले, परंतु त्यांनी स्वतःचे आयुष्य सामान्य जनतेच्या हक्कांसाठी समर्पित केले। त्या काळात दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेषाचे धोरण खूप तीव्र होते। गोऱ्या लोकांना सर्व हक्क होते, पण कृष्णवर्णीय लोकांवर अन्याय, भेदभाव आणि अत्याचार होत होते। कृष्णवर्णीयांना ना मतदानाचा अधिकार होता, ना शिक्षण, ना सन्मान। नेल्सन मंडेला यांनी हे अन्यायकारक व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवला। त्यांनी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस ANC या संघटनेच्या माध्यमातून आंदोलन सुरू केले। शांततेच्या मार्गाने त्यांनी लोकजागृती केली, पण त्यांना देशद्रोही ठरवून 1962 मध्ये अटक करण्यात आली। त्यानंतर 27 वर्षे त्यांनी तुरुंगवास भोगला। कल्पना करा, 27 वर्षे तुरुंगात असूनही त्यांनी कधीही बदला घेतला नाही। सुटका झाल्यानंतर त्यांनी प्रतिशोध न घेता शांती, समता आणि एकतेचा संदेश दिला। 1994 मध्ये नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले। त्यांनी नवीन संविधान तयार करून सर्व नागरिकांना समान अधिकार दिले। त्यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत वंशभेद समाप्त झाला आणि लोकशाहीचा प्रकाश पसरला। त्यांच्या कार्याची दखल संपूर्ण जगाने घेतली। 1993 मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला। भारताने त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवले। नेल्सन मंडेला यांचे आयुष्य हे संघर्ष, संयम, क्षमा आणि शांततेचे जिवंत उदाहरण आहे। त्यांनी दाखवून दिलं की शत्रूकडेही माणुसकीने पाहिले तर जगात कोणतीही अडचण अशक्य नाही। आज आपण सर्वांनी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेणे आवश्यक आहे। भेदभाव न करता सगळ्यांना समान वागणूक देणे, अन्यायाविरुद्ध उभं राहणे आणि शांततेचा मार्ग स्वीकारणे हाच नेल्सन मंडेला यांचा खरा संदेश होता। शेवटी मी त्यांच्या एक प्रसिद्ध वाक्याने माझं भाषण संपवू इच्छितो। इट ऑलवेज सीम्स इम्पॉसिबल अंटिल इट्स डन। एखादी गोष्ट अशक्य वाटते जोपर्यंत ती पूर्ण होत नाही। धन्यवाद। जय हिंद। तर मित्रांनो, आजचे हे छोटेसे भाषण तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।